पुढे या थोडं थोडं असं हरिभक्त पालन आमचे गोरक्ष महाराज दौड संगीत विशारद आणि आमचे दयाच्या चिंतने निर्षेद संकट तरान दुर्घट भवशिल्लो जन्मुनिया कुळी वाची स्मरे राम धरी हाची नियम आहार निषे दयाच्या चिंतने निर्षेद संकट तरान दुर्घट भवशिल्लो तुका म्हणे कोटी कुडेती पुण्य भावी गाता गीत विठोबाट्या दयाच्या चिंतने निषेध संकट तरान दुर्घट भवशिल्लो विधाना चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा चिंताशी अपुरिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुम्ही ईश्वरनाथ दयाच्या चिंतने निर्षद संकट तरार दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी वागेश्वर भगवान यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, थोडक्यात नाम चिंतनाचं महत्व पटवून देतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा कोणतीला परिहार. मला वाटतं हे 6 वर्षे भगवान वागेश्वर यांच्या मंदिराच्या कलशारोहणाचा वर्धापन दिन सोहळा पाहता पाहता 6 वर्ष पूर्ण होत आले. किंवा सर्व ट्रस्टीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सचिव, कोणी सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली सेवा आहे. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्या टाळी वाजवायला. आता मला काही प्रत्येकाचे नाव पाठ नाही, भेटघाट नाही, काही नाही. आणि येईपर्यंत मला ज्यांना फोन केला तुम्ही आमची बाळूमामा पठारे त्यांनी पर्यंत फोन केला तुमच्या सर्वांच्या वतीने. या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणूया परी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक कोकिळा, भजन सम्राट आमचे गोरक्षी महाराज टाळी वाजवत त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न आमचे सुभाष महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे गायक कोकिळा वारकरी रत्न आमचे शिवाजी महाराज हा माऊली त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आमचे असे आता सगळे आता कसं आहे शिवडा 2 सड पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. ज्यांची मृदंग अर्थात पडते मृदंग महर्षी मृदंग महागुरु आमचे मुरली आबा येत ना इकडे आमचे गुरु गजानन बाबा त्यांच्यासाठी टाळी वाजवण्यासाठी. पेटी मास्तर आमची गिरीश महाराज यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आमची चौकदार बाईक सिस्टम अगदी सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं जास्त करा कमी करू नका. पहिला दिवस आहे. तुम्हा कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, तरुण मंडळीच्या सहकार्याने आज या कार्यक्रमाला आपल्याला सौंदर्य आपल्याला अगदी कमी वॉलमध्ये जास्त रड काढायचं. थोडं लक्ष द्या. तुमच्या सर्वांच्या वतीने मला ज्या फोन केला आमचे शिवाजी महाराज म्हणून आहे तुम्हाला परिचय असू द्या. हा प्रथम दिवस आहे. मौली मी प्रत्येक कीर्तनाला सांगत असतो ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा दुःख
अजय धर्माला सांगतात पहिला दिवस आहे पहिल्यांदा व्हायला परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणते परमार्थात आनंद आहे. मी विनोदाला सांगत असतो प्रत्येक वर्षी परमार्थ करीत नाही. बरोबर आहे. प्रत्येक वर्षी माळ घालीत नाही. त्या प्रत्येक वर्षी बुका लावीत नाही. चुकाला नाही. चुका माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी देवाचं नाव तोडा येण्यासाठी अनंत मी त्याला मी उचलतो की महाग उचला ते भजन करायचं सोडून मला उचललं इतके वेळ मला फाशी घाला आनंद वाटायला टाळी होतो. परमार्थ इतका सोपा नाही ना. का सांगतात अनंत जन्मेचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पायता होय. आता प्रमाण किती सांगते बहुता सुदाची कराटे कपाटाचे नाव नाही. तिळ पुणे साचा थोडा मोबाईल तरीच मुखी राम. ऐका लक्ष द्या. एकंदरीत चला आता महाशिवरात्रीचा पर्व आहे. वागेश्वर भगवान यांच्या पवित्र दरबारामध्ये 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताह गाथा म्हणजे नाही. हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यास नाही. आता कीर्तन झाल्यास वा ही चालली आहे. आता कीर्तन झाल्यास महाप्रसाद आहे. प्रसाद खाण्यासाठी चला त्याला सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस अंगात थंडी ताप आहे. काय थंडी कसे करायचे चला. आता 7 ते 9 कीर्तन आहे. कीर्तनाला चला त्याला सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात ताप आहे. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. लक्ष देऊ नये का अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे. मुळात पवित्र आहे. मंडपात बसला तेवढे भाग्यवान. पुढचं वाक्य आहे का
प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता तुमचं वाक्य आहे का? ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडकात येईल. जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा पाप. माळीत नाही घालावी, आळती पंढरीची वारी नाही करावी, अन्नदान नाही करावं. इतकं सोपं नाही. पाप घालण्याची ताकद साधतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज, सद्गुरु धोंड महाराज केवळ पाप घालण्यासाठी आम्ही वये कुलटवासी येण्याचं कारण आपल्याला लावले तुमच्या लक्ष दिलंय. शिबिर करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आजच्या अभंगात तुकोबाराया आपल्याला उपदेश करतात. नामचिंतनाचं बदल होते जातात. मला वाटतं या जगात 3 वर्ग आहे श्वास. किती? थोडं वर्ग किती? वा. पहिला वर्ग त्याला दुसऱ्याची प्रगती खपत काय, दुसरा वर्ग त्याला गती खपत काय, आणि तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. पहिला वर्ग दुसऱ्याची प्रगती खपत थोडक्यात म्हणतो. एकाचं पोट दुखलं कुठल्या काय सगळ्याच एकाचं दुखलं, एकाचं पोट दुखलं त्याला उचललं आपल्याला आनंदी. आता हे सगळं जवळच दवाखान्यात गेला, डॉक्टर मला तपासाने तर बोलतो. डॉक्टर मला दुखतंय कापासून मला तपासा, दुखतंय कापासून मला तपासा, दुखतंय कापासून मला शेजाराला बिल्डिंग बांधली कापासून. काय म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत नाही, कुत्र्याला गती खपत. आता तुम्ही मोटरसायकल गाड्या घोड्या काही होता, कुत्रे आपल्या गाडीच्या माग गाडी कुठे पडून लावली का नाही? आता पडून लावली खपायला, कुत्र्याला गती खपत नाही. तसं लक्षित नाही का? साधूला जे गाडीला गेलेलं खपत पुढा कशा द्या ना देखा वेगळा येतो कालवा घोड्या येतो हिताचा कळवा.
आंघोळ करायचा फुकटचं गाणं सुरू होतं मला. येतो हितात कळवळ पडती हाती म्हणून काळा संताला कपत जगद्गुरु तुकावर विचार केला इतका सुंदर देह दिलाय अवतात का मानव देह अन्नाने तो दिया अरे खाया पिया सुशे सोया नाहकाल्या मारा मेरा मेरा सब ही मेरा जन्म झाला का माया दत्तवऱ्याशी की मारी की मन पाया अवतात का मानव देह अन्नाने तो दिया शरीर दिलंय ऐका तुकाराने विचार केला इतका सुंदर देह इतका सुंदर शरीर देऊन काही मासे विचार करीत नको ते विचार करिता वाया नाही येळ नतिकेतेमुळं भजतीचे तुकाराने विचार केला बघितलं विचार केला मासे विचार करणं पण योग्य नाही तुकाराने सांगितलं बाबा कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा करावा जगद्गुरु तुकाराम सांगितलं ऐका कसा
बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा. काही माणसाचं आयुष्य मोबाईलच चालेल, माणसाला कुठं ना का मोबाईल बघत बघत दुसऱ्या घरात घुसली नाही. त्याच्या पाठी जर त्याला काय घर बदल तुका दृष्टी टाकली विचार करत नाही कसे वाचले विचार करतात तर योग्य सांगितलं कसा विचार करण्यापेक्षा सारा सार दोन गोष्टी काही गोष्टी सार आहे काही गोष्टी बरोबर असा आहे. आता तुम्ही सुटणे मासा तर वाटतं की तत्व मेसेज आपल्याला भुईमुगाची शेत वर्तकर कसा आहे असा आपला सांगा सार खाली खाली वर्तकर सार आपल्या असा. आता पुढे जातो आंबा पारा टिकलाय आता वर्त का कसं आहे असा आपली गोड असा रस सा. आता पुढे चला केळाचा वर्तकर कसा आहे असा आपल्या गावा कसा आहे सा. आता पुढे आहे दूध दूध कसं आहे सा. दुधामध्ये घातलं इकडे पुढे घातले दूध सार आहे लोणी सार ताक असार आहे. आता पुढे आहे का पेढा पेढा संपूर्ण सार आहे. तसं देवाचं नाम सार सार ठोका नाम तुझे सार भानावरे सोळा पाणी जपतसे वारंवार त्याला करता तो संसार येते सार भगवंत नाम साराचे सार
असं हसत गेलो त्यानंतर चहा घेता कॉफी दूध विकास हसी सगळे ईश्वरासाठी इथे यायचे खाली जगात आनंद शिल्लक तुटत नाही आनंद फक्त माझ्या वाटत सापडायला काय आनंद आहे आनंद के तीन या शिवाच्या देवाचं नाव सार काय तुकामध्ये आयुष्य आहे श्रेष्ठाचा नाम एक सार विठोबाचे संत एकांती वैसले सर्व ही सिद्धांत सोडिले ज्ञान दृष्टी आवडत केली सार काढिले निवडोनी माझ्याकडे ते एक विठोबाचे नाम देवाचं नाम सार आहे सारा सारा विचार करा उठा उठी आता काय उठावची सांगण्याची गरज काय तो कवर वस्त्र पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं झिगझिगा चिकचिका एवढी गडबड करायची काय गरज आहे एक वाक्य तुमच्या ते बलत लावलाय त्याची गॅरंटी किती दिवसाची 6 महिने 1 वर्ष है ना गॅरंटी 6 महिन्याच्या आत 1 वर्षाच्या आत जर शाट झाला बदलून मिळतोय काय मिळते बलकाची गॅरंटी आपली काय लोकांमध्ये शाखा त्या खाणं घातला लोकांनी वडापाव हाणला कशी काय पिचकाला प्रत्येक गोष्टीची गॅरंटी आहे क्या भरोसा है इस जिंदगी का नहीं जैसी नहीं किसी का क्या भरोसा
माया ब्रह्म जगत सत्य जगत नित्य सगळं आध्यात्म. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव मी एकटा सोडून आता त्याच्या डोळ्यात असलेलं किती बसा ती बाई बसल्या बसल्या की माय आधी काही कमी जास्त तुमच्या डोळ्यात असू ते म्हणा प्रेम असू आहे प्रेम असू काय ती म्हणजे थोडी भाजी देऊ का थोडी जास्त प्रेम म्हणल्यास मस्त मोठा गाठवा हसावून सांगत नाही पटावून माझ्याकडे लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघत आहे. असे गुरुजन चांगले असले तर कीर्तन करावं. सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे. याची गॅरंटी नाही क्या भरोसा आहे. चिंतन की एक किराया का हे जाऊ द्या. किरायाचं घर भाड्याचं घर सोडावं लागतं. तसं हे किरायाचं नाही का गडे वगैरे सांगतात कधी जाईल याची गॅरंटी गॅरंटी काही माझं उठलं गेलो नाही गॅरंटी नाही. उठा करा करा ना गोपाल करा करा ना गोपाल करा पडणारे ते उठला हा 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 गोरक्ष भाग जेव्हा उडी मारली पक्क दारून त्या अंगात म्हणलं सोडा 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 गोरक्ष भाग म्हणजे कमून ते मला बिड्या मोडतात त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळा द्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात देव घुसली तुमच्या भोकरा विचार करा करावी तातडी परमार्थाची परमार्थ लवकर करा. थोडक्यात उठा होती म्हणजे लवकर सारा विचार करा. उठा आता थोडक्यात लक्ष द्या. काही गोष्टीचा विचार करायचा पठारे का काही गोष्टीचा विचार करायचा काही गोष्टीचा विचार करायचा आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा. लक्ष द्या. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा करायचा. काय मग आम्हाला तुम्हाला पुकार लावा आम्ही हुशार आधी पुकार लावा. आता भागाला नाही काकडा नाही हरिपाठ नाही गंगूचं तोंडच काय करते गंगूचं करण्याच्या आधी शंभूची हात काय होती दुसऱ्या तर वाटलं केला हात झाल्याशिवाय दोघांची वडील आम्ही वय म्हणतो दुसऱ्या वाईट केला हात जायचो राहा बोलले इकडे तुमच्या आईची जशी सूर तशी माझी आई माझ्या आईला तुम्ही नाही घेऊन घ्या. आता इकडे घातलं गेले माझी बायको तुमचं काय जे तुम्ही सांगा तेच आम्ही ऐकू. परत गेला मारुती कार घेतली सासूबाईला गाडी बसली काय करा कशा सासूबाई उद्बत्ती छापत कशी होती उद्बत्ती छाप ह्याची आई गुबगुबीत. आता घरच्या आईची सेवा किती केली असं लई लई 1 महिना एका महिन्यात हुस 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 मात्र अशी होती अशी झाली सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत. आपल्याकडे मन आहे लाडू झाले घट सासूबाई बोलली सांगत नाही त्याला विचार केला माझी आई अशी होती अशी झाली सासूबाई उद्बत्तीच्या गुबगुबीत कशी काय कोणी असं काय गोरक्ष महाराज आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढे गपगा काय इतर नगिरी बरेच कीर्तनकार इथे खबर मानली ना जगात गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात त्यांच्या घरी जाऊन बघा तुम्हाला खबर छान आमदार खासदार इकडे आले ना तुमच्या गावात वाट लागली घरी गेले किती रिची मंदिर रिची इकडे या रेखा तुमच्या आईची सोय करायची माझी मी राहणार त्याला सांगितलं चिंता करू म्हणला अवकाळी पाऊस पडले माझ्या आईची सोय लावतो. रात्री उठला महाराज
12 वाजता आईची वाट बघा घेतली टकाक 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 असं जशी बाग गेली तशी नदीत ऐका जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी म्हातारी हातात लिंबाचा फाटा म्हातारी लिंबावर अवकाळ पाऊस 2 तासात तिकडं आमुष्याची रात्र चोरी चोर करण्यासाठी आलती कशासाठी चोरी करण्यासाठी चोर प्रत्येक चोराला इतका सोडा किती काल हो म्हणा द्यायचे का घ्यायचे प्रत्येक चोराला इतका सोड म्हातारी लिंबावर चोर खाली म्हातारी लिंबावर चोर खाली एक जण मला माझा हिस्सा करा दुसरा मला माझा हिस्सा करा तिसरा मला माझा करा म्हातारीने वरून बघितलं म्हातारी म्हणजे माझा हिस्सा करा रे खराट्या कुणाचं धोतर फाटलं कुणाचा पॅन्ट फिटला ना पळा भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाही आणि खरं भूत दिसलं सोनं तिथं चांदी तिथं होय म्हातारी बावर खाली उतरली कुठून म्हातारी बावर खाली उतरली कुठून वा म्हातारीच्या अंगावर 9 वार उघडं होतं किती होतं किती होतं 9 वार त्याच्यात 3 वार फाडलं खाली किती राहिले तेव्हापासून 6 वार झाले पुढचं सांगत नाही आता कळालं ते 6 वार 3 वार लुगडं घेतलं सोनं चांदी गटुड्यात बांधलं उत्तर द्यायला होतं सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार घराकडे एक वाक्य बोलतो वागेश्वर भगवान यांच्या पवित्र दरबारात एवढा शब्द घेऊन जा आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन वाढणारी आपली माय बापच आहे कुत्र्याला भाकर चोंबळून चाला दादा कुत्र चावल्याशिवाय मरत नाही माय बापाला भाकर फेकून टाका माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही बडी हे माँ सबसे बड़ी है सोन्या चांदीचे गटुडं डोक्यावर घेतलं टाका 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 असं दार वाजवलं उठाले सुनाला वाटलं सासू धुवूनच आली म्हणजे त्याच्याकडे आम्हा सून पळाय गेली पालकाच्या खाली पडली टंगलत मोडलं मुलाला विचार केला माझी आई मला दगा देणार ऐका दे मुलगा पळत गेला गळ्याला मिठी मारली आई खावा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेलती सोनं चांदी घेऊन जिवंत हो घराकडे आलीस आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन याला काय घेऊन याला सोनं सोनीवाली द्यायची नाही हे काम काय असतं इकडे येत नाही तिकडंच श्रीकृष्ण भयाला तो माझा भक्त तुला हे काम काय असतं इकडं इतकं सोनं त्याला विचार केला माझी म्हातारी आई नदी टाकली तर इतकं सोनं आणले मला बायको तर तरुण आहे सोन्यासाठी माणसं काय करतील
बायकोची वाट डोक्यात घेतली टाकाक 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 असं जशी बाग गेली तशी नदीत जे हरी बायको समुद्राच्या भोवरी डबल भागायला आली गाडीवर बाबू दाखला ऐका आई इमानदार होती सोनं चांदी घेऊन घराकडे आली बायको दबार होती तर समुद्राच्या खाली दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं वाटोळं झाल्याशिवाय काही वाटोळं मग दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार कधीच करायचा नाही पण काय गोष्टीचा एकदा वृक्ष मार लग्न करण्याचा जरूर करा पण एकदा काही गोष्टी एकच मिळणार मला आता बरेच पोरं उंडा नको मामा फक्त मुलगी दे मला मामा म्हणा तू भगवगुणा गांजावर चलो जा कुंभ मेळा विनोद नाही विनोद काही म्हणतील एकच मिळाला पण जाऊ द्या मिळाली तरी करू नये लग्न करण्याचा विचार जरूर एकच दुसरी नाही दुसरीला करावी बाई भांड फटित होईल वो भारतीय सदवारा राहील बाहे काच्या पाना वाट्या एका पुरुषा दोघी नारी माप वशे त्याचे घरी मापनाला घेऊन लावी लागत तिने तेथे जावी नामा भरे बासी हारे दोन बायका ज्याचे घरे त्याचे नसावे सिंहदारे गाय सांगव महाराज झोपा नामदेव महाराज म्हणजे त्याला दोन बाय काय तर शेजार नसा काही म्हणते केलेली सोडू नका दुसरी करू नका लग्न करण्याचा इच्छा जरूर पण दुसरी करण्याचा नाही पण काही गोष्टीचा इच्छा सतत चलो चला वासुदेव विचारा वाचून नकवीचे समाधान काय करणार ते हे कोणी विचार सा धरावा पण फिर म्हणजे लागी सारा सा विचार करा उठा उठी लवकर करा महाराज करा लो स्वतः विचार करा विचार करून नेमकं काय करावं नामधारा कळते बठोबा
आणि गणेश ताजने दोघं श्रीकांत पाटील आणि गणेश ताजने काय त्याचं नाव काय गणेश श्रीकांत हा कृष्णा का कुठे या दोघं परीक्षा खायच्या नाही जाताना होईल ऐका जेवढ्यानं या कार्यक्रमात सहकार्य केले धन्य माता पिता मला माहित होतं द्यायला बोललो म्हणजे घाम आला त्याला घाम दाखल हे दाखवावं लागतं ना हे काय करायचे तुम्ही घामाचं खा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कमी पडणार आयुष्यात कष्ट कष्ट करा आपण साध्या भूमीतले माणसं आपण ज्ञानोबाच्या भूमीतले माणसं आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या भूमीतले माणसं हा ज्यांचा पुतळा आहे महाराष्ट्राचे क्रांतिराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले माणसं अरे चालता राजा कुणालाही बोलता येत नाही ऐका चालता राज्य फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज होता तीन गोष्टी माझ्या राजाकडे होत्या किती माझ्या राजाकडे आचार होता माझ्या राजाकडे उच्चार होता माझ्या राजाकडे आचार होता माझ्या राजाकडे उच्चार होता माझ्या राजाकडे विचार होता अरे ज्याचा आचार चांगला आहे ज्याचा उच्चार चांगला आहे ज्याचा विचार चांगला आहे त्याचीच कीर्ती चरण काय म्हणता येतं का आज आम्हाला म्हणावं लागतंय एकच राजा कुणाची कीर्ती निघत ऐका
चंद्र सुरू आहे तोपर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराज उत्तमाची होय जगात 33 कोटी देव आहेत. किती ऐका, त्याच्यासारखा उदार नाही. उदार तो हरी तोची एक दान असून तो कामध्ये हात कृपेचा नावासाठी बाप देवाला नावाची ठराव आहे. याने घ्यावे त्याचे नाम किसी करणे याचे हे वाक्य आहे का? देवाचं नाम जर आपण करता धारण केलं ना नाही त्याप्रमाणे वेगळे अनेक वैकुंठ नायक झाल्या कंठी कंठी झाला कृष्णमणी नामाला किती किंमत आहे ऐका काय नामाला किती किंमत आहे. आज या वेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही पुन्हा काय पुन्हा आज या वेळात माझ्याकडे दुसरीकडे पुन्हा आज या वेळात जन्मात नाव घेतलं नाही कुणाचं देवाचं आणि मरता येईल ते खाटावर पडला. आपल्याकडे खाट मध्ये का बाज काय म्हणते बाजूला पडला नाही का काय एका वाक्यात बोलतो विषयामध्ये खाताचं नाव पाटील पंडित पाटील काय विषय राजाची मूर्ती म्हणून आपल्या विषय राहिला सगळ्या कसा विनोद नाही पाटील माझ्याकडे मला काय सोडायचे हो दक्षिणेला आज पहिला दिवस आहे. आज या वेळाने जन्म आपला म्हटलं नाही कुणाचं देवाचं. यमना आपल्या दूताला बरोबर इकडे या का त्याला देवाचं नाव कधी घेतलं नाही पण आयुष्यभर चिकचिका त्याला बाबू आला कुणाला आज या वेळाला आणि यमाचे दूत आले आणि आज या वेळाला पाहिजे. आता बरेच माणसं म्हणते मातानी माणसाला काही कळत की आता लवकर झालं बघा गोरक्ष महाराज झटका आहे का नाही एका झटक्यात पण जुन्या काळातली चार महिने माणसं मरत नव्हती बरोबर आहे का नाही हो म्हणा की 4 महिने पडल्या अशा करायचे
खराय हा खराय का भाऊ माणसाचा डोळा लागते तुला माता बरत नव्हते अरे pan juga ada nih coba ya ayo काय मरता माणूस भरत नव्हते आज वेळाची अवस्था तशी झाली बरेच लोक म्हणतात मरताना माणसाला काही कळत एक वाक्य आहे का मरताना जे कळत ते तारुण्यात कळत नाही मरताना जे कळत आहे ते तारुण्यात कळत तारुण्याच्या मध्ये न माने सदा मस्पशी आज मी बाजू म्हणला यमाचे दूध पाहिले यमाचे दूध पाहिल्याबरोबर हे गेलो आमच्या कोण येणार आहे आम्हाला आपण दूध लावलं माझ्याकडे बाजारात पाहिला यमाचे दूध पाहिले त्याला काही मुलाचं नाव एका मुलाचं होतं नारायण यमाचे दूध पाहिल्याबरोबर यमाचे दूध बोलले बाबू तिथं सत्य झिंगझिंग जिगाचं दूध आपल्याला बोलते यमाचे दूध यमाला बोललं इकडे काय झालं हा तिथं आम्हाला बोलते नारायण असं देवाचं नाव घेते यम सांगितलं होता तुम्हा तेथे नाही सदा जे ते होय कथा सदा घोष नामाचा यमाला सांगितलं नका जाऊ देवाचं नाव घेतोय शिव देखील जायचं गाव सोडून द्या शिव आमच्याकडे खेळाकडे शिव म्हणते बघा शिववर जायचं नाही काय यमाची दूध पडत या त्याला माताने देवाचं नाव घेतलं देवाचं नाही पुत्राची आरोपी नष्ट भले नारायण त्यासाठी इमान पाठविले ऐका माझ्याकडे लक्ष द्या अरे त्याला मुलाचं नाव घेतलं स्वर्गातून देवाला इमान धाडलं गाडीवर एकदा नाव घेतलं इतकी किंमत आहे इमान आलं महाराज सांगतात काही करण्यापेक्षा बाकी कुठाला करण्यापेक्षा नामधरा कंटे विठोबाचे देवाचं नाम कंटा धारण केलं सतत चिंतन केलं फायदा काय
लक्ष्मी खात निकालाचा नाश करणार आहे नामधरा करते कोणाची विठोबाचे नाम कट्टा धारण केलं त्याचं चिंतन केलं आबा फायदा तयाच्या चिंतने निषेध शक्य तारा चिंतने चिंतने तत्वता काल सारावा चिंतने काल चौदार मी पाठी तर काय झालं मला टाइम झाला तेव्हापासून मी टाइमच्या आधी चिंतने तयाच्या चिंतने निर्षण तयाच्या चिंतने तरतील दोषी काय मोहे केले करशील तर मोहे काही राहायचा डोगर जाऊ द्या नाही का देवाचं चिंतन केलं केवढे संकट केवढे आगुणाची भूमी धुतली संकटे भूत केवढं संकट आलं सगळ्याला माहिती आहे देवाला निवारण केलं द्रौपदीवर केवढं संकट आलं देवाला निवारण केलं तयाच्या चिंतने निर्षेध संकट आता दुर्घट भव सिंधू भवनाम संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र भवनाम संसार सिंधू म्हणजे आता खरं सांगा समुद्राच्या पाण्याचा कुणाला आता सांगता येते का मुंबईला कोण घेत हातोरी करा हातोरी करा सगळीच गेली पाणी किती आहे समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही जन्मरूपी मृत्यू दुःख नाम या संसाराचा अंत सांगता येत नाही करिता विचार तो हा ऋण संसार ब्रह्मादिका पार नुलंगने सामर्थ्य याच्यातून तरावया पार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी यह संसार किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे याच्यातून तरार दुर्घट आठ कोणते का आठ कोणतेच नाही जन्म या पुढी तिसरं चरण आहे वाचे शबरीरा धरी हाची नियम कोणते पुन्हा जन्म आया जन्म हो का भलते याती परिण चुको हरिभक्ती स्वान करीशी तरी कुत्र्याचे विषे तुझे दारी वसे तो का बोले तो
मला आठवले भैया तुमची चिरी पण मला आठवली नाही काही माझ्या मित्र किंवा दुष्काळ पडला आनंद वाटला काही प्रत्येक तुला जन्म परिणत चुको हरी नित्य नेमाने काही नित्य नेमाने अन्न खायतो जीवनात नित्यनेम ठेवा ज्ञानेश्वरीच्या 5 तरी वया वाचा आपला उद्धार भाग्यवान आहात ज्ञानोबरायाच्या कुशीत आहात तुम्ही भाग्यवान आहात त्याच्याकडे सद्गुरु जोड महाराजांच्या कुशीत आहात भाग्यवान आहात काही वाटलं तुकोबरायाच्या कुशीत आहात भाग्यवान आहात आनंद आहे वागेश्वराच्या भूमीत आहात तुम्ही भाग्यवान काय टाकत आहे ज्ञानेश्वरीच्या 5 वया वाचाव्या वाचा तर वाचा तर वाचा नाही वाचा तर नाही वाचा आमचं काय वाचा भाव होण्या वाची कृपाकरी हरी वाचीला जो कोणी कीर्तन शिकलं घाटा वाचा पाच्यातले गात्यातले 5 तरी अभंग नित्य नेमानं वाचायला काही वाचा नित्य नेमानं वाचा गात्याला बांधलेले दगड तरली काय तरली रागवे सागरा पैसे अभंग रक्षित जी दगड तरली आपण का करणार नाही भाव धरीत तालील दुर्जन सज्जन नाही का भाव राहण्यासाठी निष्ठा राहण्यासाठी तुका म्हणे कुटी कुळीती भावे गाता गीत भावे गावे गीत शुद्ध करून या निर्शल संकट भावे गाता गीत विठोबाची तारा दुर्घट भावे गाता गीत कोटी कुळीती पुण्य भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतनी निर्शल संकट तारा दुर्घट भव सिंधू यातामध्ये धात्यागात अभंगाचा भाव तर झालेली सेवा वागेश्वर महाराज वागेश्वर भगवान यांच्या चरणी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणी सद्गुरु मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव सद्गुरु नामधारक मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केले काट वा कोडे काने देव दाने काय सांगाव महाराज झोपा आणि एक वाक्य बोलतो कार्यकर्ते मंडळी अध्यक्ष सगळेच तुम्ही हात करून तुम्हाला पाहून माझं मन आलं दरवर्षी कलशारोहण वर्धापन दिन असा साजरा वागेश्वराचा चांगला साजरा घ्या करू नक्की तुम्हाला वागेश्वर भगवान आशीर्वाद देते वरून आशीर्वाद देते एक वाक्य बोलतो ज्याच्या घरात माळ नसेल त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि शेवटचं वाक्य घरातली मायबाप सांभाळा काय वाटले महाप्रसाद तयार आहे सारा भूक लागली वाट वगैरे सारा एक बार आमच्या गुरुजन मंडळीबद्दल काही वाजवा बस हात ओढ घ्या खरी घेतो असे चहा पिऊन येतो